विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो. विद्यार्थ्यांनो, आपण उपयोजित लेखन प्रकारापैकी उतारा आकलन शिकलेलो आहोत. यामध्ये आपण पठित उतारा आकलन शिकलेलो आहोत. पठित म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधला उतारा. टेक्स्टबुकमधल्या एका धड्याचा थोडा भाग घेऊन त्यावरती काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेले होते. त्याची उत्तरं कशी लिहायची ते सांगितलेलं होतं. आज आपण तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा अनसीन पॅसेज घेऊन त्यावरती प्रश्न कशाप्रकारे विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं कशी शोधून लिहायची आहेत ते शिकणार आहोत. मुलांनो, इथे आपल्याला थोडासा त्या प्रश्नांमध्ये बदल केलेला आहे. कोणता बदल केलेला आहे ते आपण बघूया. प्रश्न दिलेला आहे, खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. मुलांनो, तुम्हाला दिलेला पॅसेज जो आहे, उतारा जो आहे तो वाचायचा आहे आणि त्याच्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत. आता काही म्हणजे किती, तर एकूण 7 प्रश्न दिलेले आहेत. त्याला तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत, पर्यायसुद्धा दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे आहे आणि 7पैकी कोणतेही 5च प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. चला आपण ते कसे करायचे आहेत त्याचा अभ्यास करूया. पहिल्यांदा मी तुम्हाला उतारा वाचून दाखवते, तो एक्सप्लेन करते आणि मग त्यावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत ते आपण बघूया. उतारा आहे, जीवनात प्रकृती, विकृती व संस्कृती अशा 3 वृत्ती आहेत. भूक लागली असता जेवण घेणे ही प्रकृती, तर आपले पोट भरलेले असतानाही अधिक खाण्याची इच्छा करणे ही विकृती. जेवायला बसले असताना दाराशी उपाशी पोटी आलेल्यास आपले ताट उचलून देणे ही संस्कृती आपण जतन केली पाहिजे, घराघरातून वाढवली पाहिजे. गरिबातल्या गरीब माणसाला मदत करणे हा प्रत्येकाने आपला धर्म मानला पाहिजे. जगातील सर्व व्यवहार प्रेमावर चालतात हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून आपले काम पूर्ण केले पाहिजे. ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय कोणतीच गोष्ट सिद्धीस जात नाही हे आजच्या विज्ञान युगातही खरे आहे. मुलांनो, आपल्याला हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे, या पॅरेग्राफमध्ये आपल्याला आपली वृत्ती कशी असावी ते सांगितलेलं आहे. मग आपण काय अंगीकारलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. जीवनामध्ये प्रकृती, विकृती आणि संस्कृती अशा 3 वृत्ती आहेत. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे वाईट सवय आणि संस्कृती जी आपण पूर्वापार जतन करत आलेलो आहोत. आता भूक लागलेली असताना जेवण घेणे ही प्रकृती आहे, ही नैसर्गिक जाणीव आहे. आपल्याला भूक लागलेली असेल तर आपण जेवायला घेतो, ही आपली नैसर्गिक कृती आहे. आणि आपले पोट भरलेले असतानासुद्धा अधिक खाणे, म्हणजे काही जणं खातच राहतात, आपलं पोट भरलेलं आहे हे जाणवतं पण तरीसुद्धा आणखीन खात राहतात. तर लेखक म्हणत आहेत की ती विकृती आहे. म्हणजे आपलं पोट थोडंसं खाऊनही भरतं पण काही जणं अधिक त्याच्याशिवायसुद्धा अधिक खात राहतात, तशी ती विकृती आहे. आणि जर आपण जेवायला बसलेलो असू आणि आपल्या दाराशी, आपल्या दरवाजावरती कोणी उपाशी पोटी आलेला असेल तर त्याला आपलं ताट उचलून देणं ही आपली संस्कृती आहे. म्हणजे भुकेलेल्या माणसाला अन्न देणं ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण जतन केली पाहिजे, आपण जपली पाहिजे, घराघरातून वाढवली पाहिजे. आजच्या पिढीला या संस्कृतीचं जी महती आहे ती आपण सांगितली पाहिजे आणि ती संस्कृती आपण वाढवली पाहिजे. गरिबातल्या गरीब माणसाला मदत करणे हा प्रत्येकाने आपला धर्म मानला पाहिजे. जे अत्यंत गरीब आहेत त्यांना आपण नेहमी मदत करायला हवी.
लेखक पुढे म्हणतात की जगातील सर्व व्यवहार प्रेमावर चालतात. हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे. प्रेम म्हणजे भूतदया, गरिबांना मदत करणे, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे किंवा आपले जे सोबती आहेत त्यांनासुद्धा प्रेमाने वागवणं म्हणजेच प्रेम. आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून आपले काम पूर्ण केले पाहिजे. आपण सगळ्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि परमेश्वरावरती म्हणजे ईश्वरावर, देवावर विश्वास ठेवून आपलं काम पूर्ण केलं पाहिजे. आपण जे काही काम करतो आहोत ते सतत करत राहिलं पाहिजे. ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय कोणतीच गोष्ट सिद्धीस जात नाही, हे आजच्या विज्ञान युगातही खरे आहे. ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे आपण देवाला नमस्कार केल्याशिवाय, देवाची प्रार्थना केल्याशिवाय कोणतीही गोष्ट सिद्धीस जात नाही. आज आपण विज्ञान युगामध्ये वावरतो आहोत, पण विज्ञान युगात वावरतानासुद्धा आपण देव नाही हे आपल्या मनाला किंवा आपले जो विचार आहे त्याला पटत नाही. प्रत्येकजण कितीही पुढारलेला वाटत असला, पुढारलेला आहोत असं सांगत असला तरीसुद्धा ईश्वराचं अधिष्ठान केल्याशिवाय, देवाची प्रार्थना केल्याशिवाय आपली कोणतंच काम सुरू करत नाही. आणि म्हणून लेखक म्हणत आहेत की देवाची प्रार्थना आपण सगळ्यांनी केली पाहिजे. देवाच्या प्रार्थनेशिवाय आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही. आता आपण या उतार्यावरचे प्रश्न बघूया. प्रश्न पहिला आहे, लेखकाने विकृती कशाला म्हटले आहे? त्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन आहे, आपले पोट भरलेले असतानाही अधिक खाण्याची इच्छा करणे. आपण उपाशी राहणे. दुसऱ्याला आपले जेवण देऊन टाकणे. मुलांनो, विकृती म्हणजे वाईट कृती कोणती आहे? तर आपले पोट भरलेले असतानाही अधिक खाण्याची इच्छा करणे हे उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, आपण कोणती संस्कृती जतन केली पाहिजे? आपलं कल्चर कोणतं आहे आणि ते आपण कुठलं फॉलो केलं पाहिजे? दिलेलं आहे, पोटभर फक्त खातच राहणे. दारात आलेल्या भुकेलेला आपले जेवण देणे. दारात आलेल्या भुकेलेला हाकलून देणे. आपली संस्कृती कोणती आहे? तर उत्तर दारात आलेल्या भुकेलेला जेवण देणे. तिसरा प्रश्न आहे, आपला धर्म कोणता आहे? आपला धर्म कोणता आहे? गरीब माणसाला मदत न करणे. गरीब माणसाकडे कानाडोळा करणे. गरीबातल्या गरीब माणसाला मदत करणे. आपण आपला कोणता धर्म मानला पाहिजे? तर गरीबातल्या गरीब माणसालासुद्धा मदत करणे हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्व व्यवहार कशावर चालतात? पॅसेजमध्ये आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन दिलेले आहेत, प्रेमावर. रागावर. गप्पा गोष्टींवर. इथे आपलं उत्तर काय अपेक्षित आहे? तर जगातील सर्व व्यवहार प्रेमावर चालतात. 5वा प्रश्न आहे, इथे तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. पहिलं एक वाक्य दिलेलं आहे, ईश्वराच्या डॅश शिवाय कोणतीच गोष्ट सिद्धीस जात नाही. ऑप्शन आहे मर्जी. ऑप्शन आहे नामा. ऑप्शन आहे अधिष्ठाना. आता इथे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. या रिकाम्या जागेत आपल्याला त्या पॅरेग्राफमधलंच योग्य उत्तर शोधून लिहायचं आहे. ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय कोणतीच गोष्ट सिद्धीस जात नाही आणि ईश्वराच्या पूजेशिवाय आपण पुढे काही सुरुवात करत नाही. 6वा प्रश्न आहे, कोणावर विश्वास ठेवून आपण आपले काम पूर्ण केले पाहिजे? ऑप्शन आहे परमेश्वरावर. ऑप्शन आहे कोणावरही नाही. ऑप्शन आहे विकृतीवर. आता कोणावर विश्वास ठेवून आपण आपले काम पूर्ण केले पाहिजे? तर परमेश्वरावर. मग उत्तर काय येईल? परमेश्वरावर. 7वा प्रश्न, श्रीमंत या शब्दाला उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द निवडा. श्रीमंत या शब्दाला उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द निवडा.
अपोजिट वर्ड निवडायचा आहे. त्यात दिलेला आहे, पहिला ऑप्शन आहे सावकार, दुसरा व्यावसायिक, तिसरा गरीब. श्रीमंतच्या उलट काय आहे? गरीब. मुलांनो, अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ कसा लिहायचा आहे, याच्यावरचे प्रश्न कसे आहेत ते बघितलेले आहेत आणि त्याची उत्तरं आपण कशी लिहायची हे सुद्धा बघितलेलं आहे. असाच पॅरेग्राफ तुम्हाला परीक्षेला पण येईल. त्याच्यातसुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील आणि या ऑप्शनपैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधून लिहायचं आहे. योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. असाच एक पॅसेज तुम्हाला मी स्वाध्यायासाठी देते आहे. तो तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीत लिहायची आहे. पॅरेग्राफ कोणता आहे बघूया. स्वाध्यायामधला पॅरेग्राफ आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचून दाखवते. प्रश्न एक दिलेला आहे, खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. कोणतेही 5. आता जसे पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला 7 प्रश्न दिलेले होते, त्यापैकी 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती. इथेही तसंच करायचं आहे. तुम्हाला 7 प्रश्न दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत त्याचे, आणि त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. पॅसेज वाचून दाखवते, एक्सप्लेन करते आणि प्रश्न वाचून दाखवते. सुरुवात करूया. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो, तर खरा काम करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. रात्रीची 5-6 तास झोपही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर 6 दिवस काम केल्यावर रविवार सुट्टी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे ते उपयुक्त ठरते. पॅरेग्राफ पुन्हा वाचून दाखवते. हा तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो. आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो. म्हणजे जे आळशी आहेत, जे लेझी आहेत, ते काय करतात, तर आपण फक्त आराम केला पाहिजे असंच त्यांना वाटत असतं. कोणतेही काम त्यांना करायचं नसतं. तर खरा काम करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. ज्याला खरंच काम करायचं असतं तो कधीच आपल्या कामामध्ये थांबत नाही. काम नेहमी आपण सतत केलं पाहिजे असा त्याचा विचार आहे. आराम हराम है, आणि आपण आराम करत राहिलो तर आपल्याला पुढे काहीच काम करता येणार नाही. आपल्याला पुढे आपली प्रगती करता येणार नाही असं काम करणारा माणूस समजतो. रात्रीची 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. आपण जेव्हा झोपतो, रात्री झोपतो, त्यावेळेला ती रात्रीची 5-6 तास अगदी शांत झोप जी आहे ती विश्रांती घेण्यासाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. इतर वेळी आपण नेहमी काम करायला पाहिजे असं लेखक म्हणत आहेत. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. आपण काहीच काम न करता बसून राहिलो तर आपल्याला कंटाळा येतो, लेझीनेस वाढतो, आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. लेखक पुढे म्हणत आहेत की उलट प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की काळ म्हणजे टाईम, वेळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठी थांबत नाही. संपलेला काळ परत येत नाही आणि जो काळ आता चालू आहे तो कोणासाठी थांबत नाही. त्याच्यामुळे आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग साधणार नाही. त्यामुळे आपल्या हातात जो वेळ आहे, जो काळ आहे, तो आपण कामात जर व्यतीत केला, काम केलं तर आपण आपल्या जीवनाचं खूप मोठं ध्येय साधू शकतो. आपण खूप मोठी अचीवमेंट करू शकतो.
तेच जर आपण आळस करत राहिलो, कोणतंच काम केलं नाही, नुसते बसून राहिलो, तर आपण कधी यशस्वी होऊ शकत नाही. आपलं कोणतंच काम होणार नाही असं लेखक म्हणत आहेत. सतत तेच काम करत राहिल्यास कंटाळा येतो. आपण सारखं तेच जर काम करत राहिलो तर आपल्याला कंटाळा येतो आणि म्हणूनच 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. एक दिवस आपल्याला थोडासा त्या कामापासून मोकळा वेळ मिळावा म्हणून सुट्टी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. आता रविवारी सुट्टी आहे, मग मी आरामात उठेन, मी एवढा वेळ झोपून राहीन, असं जर करत राहिलो तर आपल्या अंगातला आळस वाढतो. मग सोमवारपासून परत काम करण्याची इच्छा राहत नाही. त्याऐवजी जर आपण रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आपल्याला जे आवडीचं काम आहे, आपला जो छंद आहे तो आपण जोपासला, त्या छंदात आपण रमलो, तर पुढचा आठवडाभर पुन्हा काम करण्यासाठी आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते, नवीन ताकद मिळते. लेखक म्हणत आहेत की तेच आपल्याला तो छंदात रमणे आपल्यासाठी उपयुक्त ठरते. तो छंद जोपासणे आपल्यासाठी योग्य असतं, उपयुक्त असतं. उपयुक्त ठरतं म्हणजे आपल्याला पुढे आठवडाभर काम करायला पुन्हा त्याच्यापासून एनर्जी मिळते. म्हणूनच मुलांनो, कधीही आळसात आपला वेळ जो आहे तो फुकट घालवू नका. काम करत राहा. थोडं काम करा, जास्त एकाच वेळेला करू नका, पण सतत आपल्या स्वतःला बिझी ठेवा. आपले जे छंद आहेत ते छंद जोपासा. तुम्हाला जी आवड आहे त्या आवडीचं काम तुम्ही करा. त्याच्यामुळे तुम्हाला आरामही मिळतो, विरंगुळाही मिळतो आणि फ्रेशनेस जाणवतो. आता यावरती प्रश्न काय विचारलेले आहेत बघूया. प्रश्न पहिला आहे, खरा काम करणारा माणूस काय मानतो? ऑप्शन दिलेला आहे, आराम हराम है, आरामच काम आहे, हे दुसरं ऑप्शन आहे. तिसरं, प्रत्येकाने आरामच केला पाहिजे. यापैकी जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही लिहिणार आहात. दुसरा प्रश्न आहे, माणसाने किती तास विश्रांती घ्यायला हवी? माणसाने किती तास विश्रांती घ्यायला हवी? ऑप्शन आहे 9-10 तास, ब ऑप्शन आहे 5-6 तास, क ऑप्शन आहे 3-4 तास. यापैकी जे योग्य उत्तर आहे ते पॅसेजमध्ये बघा आणि ते लिहा. तिसरा प्रश्न आहे, उगाचच बसून राहिल्याने काय होते? उगाच बसून राहिल्याने काय होते? ऑप्शन, कामे चटकन होतात, ब ऑप्शन, आपल्याला बरे वाटते, क ऑप्शन, माणसाच्या अंगात आळस वाढतो. यातले योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. पाचवा प्रश्न, सुट्टीच्या दिवशी काय करावे? सुट्टीच्या दिवशी काय करावे? छंद जोपासावा, ब झोपून राहावे, क छान बसून TV पाहावा. यातलं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही शोधून घ्यायचं आहे. पाचवं, आळशी माणूस कशाची अपेक्षा करतो? आळशी माणूस कशाची अपेक्षा करतो? कामाची, ब आरामाची, क धावण्याची. सहावा प्रश्न आहे, सतत काम केल्याने काय होते? सतत काम केल्याने काय होते म्हणजे कंटिन्युअसली काम केल्याने काय होतं? कंटाळा येतो, ब मजा येते, क काहीच होत नाही. त्याला जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही शोधून घ्यायचं आहे. सातवा प्रश्न, प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? प्रत्येकाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा सातवा प्रश्न आहे. त्याला ऑप्शन दिलेले आहे, काळ आपल्यासाठी नेहमी थांबतो, ब काळ हा प्रवाही आहे, तो कोणासाठीही थांबत नाही. प्रवाही म्हणजे काळ हा नेहमी पुढे पुढे जात राहतो, तो कोणासाठी थांबत नाही. आणि क काळ अजिबात प्रवाही नसतो. आता याचं उत्तर काय आहे ते तुम्ही शोधून लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ कसा लिहायचा, नवीन पॅटर्नप्रमाणे याचे प्रश्न कसे असतील ते आपण बघितलेलं आहे. कशा प्रकारे प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे ते आपण बघितलेलं आहे. स्वाध्यायासाठी मी तुम्हाला एक उतारा दिलेला आहे, तो चांगल्या अक्षरामध्ये वहीत लिहा आणि त्याची उत्तरं, या प्रश्नांची उत्तरं त्या पॅसेजमध्ये शोधून लिहा. धन्यवाद.